कोणत्याही समस्येतून किंवा कोणत्याही कामातून काही काळ मुक्त असण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला असतो. कोणत्याही काळजीपासून दूर राहावे असं सगळ्यांना वाटतं. त्या कधी आपल्यापासून दूर होत नाहीत, तर आपल्यालाच त्यांच्यापासून दूर व्हावं लागतं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका. स्वीकार माइंड केअर क्लब या व्हॉट्सअप समूहामध्ये तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल, तर लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये देतीये. तुमच्या रोजच्या कामांमधून, त्याच समस्यांमधून कधी तुम्ही विश्रांती घेता का? हे विश्रांतीचे क्षण जर खूप कमी असतील, तर तुमची कार्यशक्ती धोक्यात आहे हे लक्षात ठेवा. बघा, एखादं झाड जेव्हा आपण कापतो त्यावेळेला जर आपण थांबलोच नाही, त्या करवतीला जर आपण धारच दिली नाही, तर ते झाड कापण्याचं जे काम आहे ते अधिक कष्टाचं होऊ शकतं. आणि म्हणूनच वेळच्या वेळी थांबणं आणि त्या करवतीला धार देणं खूप गरजेचं आहे. अगदी त्याच पद्धतीने वेळच्या वेळी आपल्या कामांमधून, आपल्या समस्यांमधून वेळ काढून त्याला ब्रेक देऊन स्वतःच्या मनावरती, आपल्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. आता या विश्रांतीचा अर्थ म्हणजे फक्त पडून राहणं, घरामध्ये लोळत पडणं असाही कधी असू शकतो, तर कधी मस्त बाहेर पडणं हाही असू शकतो. काही वेळेला आपली गरज असते शांत पडून राहायची, तर काही वेळेला आपल्याला गरज असते आपल्या त्याच सराउंडिंगमधून बाहेर पडून थोडंसं काहीतरी वेगळं स्वतःमध्ये भरून घेण्याची. जगामध्ये काय चाललंय, निसर्ग कसा आहे, हे पाहण्याची. कारण त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीमध्ये भर पडत असते. आपल्या ज्ञानामध्ये जेव्हा भर पडते, ज्यावेळेला आपण बाहेर पडून काही गोष्टी बघतो, त्याचा आस्वाद घेतो, त्यावेळेलाच आपल्याला समजतं, की आपण कोणत्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि असंही जगामध्ये असतं, हे याची देखील आपल्याला जाणीव होते. बऱ्याचदा बघा, एखादी नकारात्मक घटना जेव्हा घडते त्यावेळेला आपल्याला हा प्रश्न पडतो, की "अरे बापरे! असंही असतं? असेही लोक असतात?" अगदी त्याच पद्धतीने जगामध्ये खूप छान आणि चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. त्या केल्या पाहिजेत. याची जाणीव आपल्याला कधी होते माहिती आहे? जेव्हा आपण प्रत्यक्षात त्या गोष्टी बघायला जातो. आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो आणि तिथे भिलार हे पुस्तकांचं गाव याबद्दल मी बऱ्याचदा ऐकलं होतं. पण यावेळी प्रत्यक्षात पाहिलं त्यावेळेला लक्षात आलं, की बापरे! हे असंही असू शकतं. आपण सुद्धा या गोष्टी करू शकतो किंवा जे लोक करतायत त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. का माहिती प्रत्येक घरामध्ये ना इथे पुस्तकं आहेत. म्हणजे एक 30-35 असे भाग केलेले आहेत. 30-35 घरं आहेत. आणि त्या घरामध्ये वेगवेगळी पुस्तकं ठेवलेली आहेत. एखाद्या घरामध्ये कादंबरी आहे, तर एखाद्या घरामध्ये फक्त कविता आहे, एखाद्या घरामध्ये फक्त स्त्री साहित्य आहे. आणि विशेष कौतुक का वाटतं माहितीये? घरामध्ये ही पुस्तकं ठेवल्यामुळे इथे बरेच जण भेट देतात. बऱ्याचदा आपण आपलं घर सुरक्षित ठिकाण आपल्याला ते वाटत असतं. आपण तिथे आपल्या प्रायव्हसीबद्दल जास्त विचार करतो. पण इथल्या लोकांनी तसा विचार न करता त्यांनी हा खूप मोठा त्याग केलाय, की त्यांनी त्यांच्या घरातला एक भाग प्रत्येक प्रेक्षकांसाठी खुला केलेला आहे. इथे लोक येतात, बसतात, पुस्तकं वाचतात. ज्यांना जो भाग आवडतो ते लोक त्या क्षेत्रामध्ये जाऊन, त्या घरामध्ये जाऊन पुस्तक वाचतात. विज्ञान संदर्भात पुस्तकांचं एक क्षेत्र आहे, दिवाळी अंकांचं एक क्षेत्र आहे. अशी भरपूर इथे त्यांनी भाग वेगवेगळे केलेले आहेत. आणि खरंच ह्या जगामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो, ज्याची आपल्याला कल्पनाही नाहीये, की लोक काय करतायत. ज्यावेळेला ह्या अशा गोष्टी पाहायला मिळतात, बघायला मिळतात, त्यावेळेला आपल्यामध्ये प्रोत्साहन आपोआप येतं. प्रोत्साहनासाठी वेगळं काही करावं लागत नाही. या अशा गोष्टी बघितल्यामुळे, हे असे उपक्रम बघितल्यामुळे आपण काय करतोय याची थोडीशी लाज देखील वाटते आणि प्रोत्साहन सुद्धा मिळतं, की खरंच करण्यासारखं किती आहे, पण आपण करत नाहीये. प्रत्येक सुट्टी ही वेगळी असू शकते, प्रत्येक विश्रांती ही वेगळी असू शकते. पण त्या प्रत्येक विश्रांतीमधून, त्या प्रत्येक सुट्टीमधून नक्कीच आपल्याला काहीतरी नवं शिकायला मिळणार आहे. नक्कीच आपल्याला प्रोत्साहन मिळणार आहे. आपण ना दिवसेंदिवस एकाच गोष्टीला चिकटून राहतो. एकाच आपल्या मताला आपण धरून बसतो किंवा एखादीच अडचण आपण
डोक्यात घेतो, एखादा त्रास आपण आपल्या नजरेसमोर ठेवतो, एखादं आपलं ते विशिष्ट काम आहे तेच आपण करत राहतो. यामध्ये आपण ब्रेक अजिबात घेत नाही आणि मग तीच अडचण किंवा तोच त्रास करून घेणं किंवा तीच सतत सहानुभूती मिळवणं हा आपला स्वभाव बनून जातो. याचा प्रचंड आपल्या व्यक्तिमत्वावरती नकारात्मक परिणाम घडतो आणि म्हणून वेळच्या वेळी आपले लिमिट्स जे आहेत, जे आपण स्वतःला बांधून घेतलेले आहेत, ते ब्रेक करणं खूप जास्त गरजेचं असतं. स्वतःला थांबवणं, एखाद्या झोनमधून बाहेर काढून नवीन झोनमध्ये स्वतःला टाकणं गरजेचं आहे आणि हे केलं पाहिजे. प्रत्येकच वेळेला प्रचंड खर्च करून आपल्याला बाहेर पडायचंय का? तर नाही. जर शक्य असेल तर आपण ते करूच शकतो. जर नसेल शक्य तर आपण आपल्या घराजवळच्या आजूबाजूच्या ठिकाणी जाऊ शकतो. कुठं काय वेगळं कोण करतंय? कोणाकडून आपल्याला काय शिकता येईल? हाच दृष्टिकोन जर आपण आपला ठेवला तर 100% आपल्याला अडचणी येणार नाहीत असं मी म्हणणार नाहीये. पण त्या अडचणी आल्या तर आपण त्यामध्ये अडकून पडणार नाहीये. आपण फक्त आपल्यापुरते जगत असतो. माझं काम, माझं आयुष्य, माझं जगणं, माझं रुटीन, माझी दिनचर्या. पण याच्याही पलीकडे काहीतरी आहे, जे आपल्याला माहिती नाहीये. लोक खूप छान काम करतायत. लोकांकडे भरपूर आयडियाज आहेत. लोक प्रचंड हुशार आहेत आणि अशा लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा निसर्ग खूप सुखावणारा आहे. आपल्या मनाला भरून काढणारा आहे. आपल्या मनावरचा थकवा नाहीसा करण्यासाठी सातत्याने हा निसर्ग काम करत असतो आणि तो सर्वांसाठी खुला आहे. म्हणून त्याचाही आस्वाद घेणं गरजेचं आहे. अगदी आपल्या टेरेसवरती जाऊन आपण एखाद्या नारळाच्या झाडाकडे पाहिलं, तरी देखील आपल्याला आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा संचारल्याचं जाणवतं. पण आपण ह्या गोष्टी करत नाही, सजगपणे आपण करत नाही. किती वेळेला आपण जागरूक राहून स्वतःवरती वाऱ्याची झुळूक घेतलेली आहे, तिचा आनंद घेतलेला आहे किंवा आपल्या आजूबाजूला कोणकोणती झाडी आहेत, आपल्या आजूबाजूला कोणकोणते पक्षी वावरतात, याचं कधी आपण निरीक्षण केलेलं आहे का? करण्यासारख्या खरंच गोष्टी खूप आहेत आणि जेव्हा आपण कृती करायला लागतो ना, त्यावेळेला ज्या अडचणी आहेत त्याचा विसर पडतो. त्या त्रासातून थोडीशी आपल्याला विश्रांती मिळते, कारण तो आपण ब्रेक दिलेला असतो. आपण ब्रेकच देत नाही. आपण रोज तेच, तेच, तेच करत राहतो. ह्या चुका मी सुद्धा केल्यात. एखादी अडचण मोठी केव्हा वाटू लागते, ज्यावेळेला आपला संपूर्ण फोकस त्या अडचणीवरती असतो. अर्थात एखादी अडचण खरंच मोठी असू शकते, पण तिथे किती वेळ थांबायचा आहे, त्यावरती किती वेळ वाया घालवायचा आहे, हे आपण बघितलं पाहिजे. आपण ना आपल्या अडचणींवरती इतके लक्ष केंद्रित करतो, की आपल्यातले स्किल्स काय आहेत हेच आपण विसरून जातो. मी माझ्या नवऱ्याकडून ही गोष्ट शिकली आहे, की परिस्थिती कशीही असू देत, कितीही अडचण येऊ देत, समोरचा व्यक्ती आपल्या समोर येऊन कितीही आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू देत, आरडाओरडा करू देत, आपण आपल्याच कामात राहायचं. आपण स्वतःला कामामध्ये झोकून द्यायचं आणि त्यानंतर ब्रेक म्हणून आपण मग ध्यान करू शकतो, नामस्मरण करू शकतो किंवा आणखी काहीतरी वेगळ्या गोष्टी आपण करू शकतो. मलाही ही सवय होती, की एखादी घटना ज्यावेळेला घडते, त्यावेळेला तिला धरून राहायचं किंवा तिच्यावरती अति जास्त विचार करायचा. त्यावेळेला मला सतत माझ्या नवऱ्याने ही जाणीव करून दिलेली आहे, की तू तुझ्या स्किल्सकडे लक्ष दे. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे आणि तो स्वतः देखील हेच करतो. याच गोष्टी असतात ज्या आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. ज्यावेळेला आपण आपल्या कामामध्ये देव बघतो, त्यावेळेला ते काम आपल्याला 100% मार्ग दाखवतं आणि त्याच्या बरोबरीला ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो, त्यावेळेला त्यातून आपल्याला मार्ग मिळत जातात. आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. आपल्याला कधी कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन जेव्हा आपण त्या गोष्टी करायला लागतो, त्यावेळेला खरंच आपल्या जगण्याचा दर्जा उंचावतो. जगण्याचा दर्जा उंचावणं म्हणजे फक्त भरपूर पैसा कमवणं असा अर्थ नाहीये. लोक आपल्याला जज करणार, लोक आपल्याला नावं ठेवणार, अनेक अडचणी आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करणार किंवा त्या निर्माण होणार, आपोआप होणार. पण मग म्हणून तिथं स्वतःला थांबवायचं आहे का? तेवढंच जग आपलं मर्यादित आपल्याला ठेवायचं आहे का? अजिबात नाही.
कधी आपल्याला फिरावं लागेल, कधी आपल्याला एखादा सिनेमा बघावा लागेल, कधी आपल्याला शांत आपल्या बाल्कनीमध्ये बसावं लागेल, तर कधी आपल्याला फक्त चहाचा, गरम पाण्याचा, कॉफीचा आस्वाद घेत गाणी ऐकत बसलं तरी छान वाटेल. आपली विश्रांती काय आहे, हे आपण ओळखलं पाहिजे. विश्रांती अशी असावी, जी आपल्याला काहीतरी शिकवेल, आपल्या प्रश्नांचं उत्तर देईल. आपल्या समस्यांना सामोरे जात असताना कोणीही आपल्याला समजून घेणारं नसतं. फक्त आपल्यावरती अपेक्षा लादल्या जातात. आणि हे खरं आहे, हे तुमच्यासोबतही घडतंय, माझ्यासोबतही घडतं. यात काहीच वाद नाहीये. पण हे जगत असताना आपण स्वतःला विसरायचं नाहीये. आपले विचार खूपच लिमिटेड असतात. आपल्याला असं वाटतं, की सगळं छान केलं, घरातलं रोजचं रुटीन व्यवस्थित जगलं, तर आपण खूप छान काम करतोय. आपली सगळी कर्तव्य तर आपण करतच असतो, पण त्याच्या जोडीला जेव्हा आपण नवनवीन गोष्टी शिकायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला आपल्याला जीवनाचा खरा आनंद घेता येतो. आपण आपलं जीवनाचं दार खुलं ठेवूयात सगळ्या गोष्टींसाठी. काय नवीन सापडतंय, काय आपण नवीन करू शकतो, फक्त आपण याच्याकडे लक्ष केंद्रित करूयात. आपण एकटे आलोय आणि आपण एकटे जाणार आहोत, पण जाताना आपल्याला भरपूर अनुभव घेऊन जायचे आहेत, भरपूर गोष्टी शिकून जायच्या आहेत.